क्वालिटी स्टडी अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 13 मार्चचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयोगाचे आहेत. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे मार्चमधले महत्त्वाचे दिवस. याबद्दल आपण माहिती पाहू. नुकतेच MPSCची परीक्षा झाली विद्यार्थी मित्रांनो. तिथे जागतिक संगीत दिवसबद्दल प्रश्न होता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जे पण महत्त्वाचे दिवस पाहतो ते अत्यंत महत्त्वाचे राहतात एक्झाम पॉईंट ऑफनं. तर ही माहिती तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. चला आता आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर काल विचारला गेलेला प्रश्न होता तुमच्यासाठी, महाराष्ट्र सरकारने 2 लाख पीक कर्ज माफी आणि 50,000 प्रोत्साहन या कर्जमाफी योजनाला काय नाव दिलेलं आहे? तर याला नाव देण्यात आलेलं आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. चला आता आपण आजचे प्रश्न पाहूया. केंद्रीय मंत्रिमंडळाने जल जीवन मिशनच्या कोणत्या वर्षापर्यंत वाढवण्यास मान्यता दिलेली आहे? तर 2028 पर्यंत वाढवण्याला मान्यता दिलेली आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. जल जीवन मिशन 2.0 डिसेंबर 2028 पर्यंत विस्तार वाढ. एकूण बजेट 8,06.9 लाख कोटी. केंद्राचा वाटा 3.59 लाख कोटी. मुख्य उद्दिष्ट 19.36 कोटी ग्रामीण कुटुंबांना 100% नळ जोडणी. पाण्याचे प्रमाण प्रति व्यक्ती दररोज 55 लिटर पाणी योग्य. सुलज गाव आघाडी. प्रत्येक गावाला डिजिटल मॅपिंग युनिक ID मिळणार. सुलभ भारत नवीन राष्ट्रीय डिजिटल फ्रेमवर्कची सुरुवात. गुणवत्ता पाण्याचे स्रोत शाश्वत करणे आणि सांडपाण्यावर प्रक्रिया ग्रे वॉटर मॅनेजमेंट. लोकसहभाग जल उत्सव जल अर्पण या उपक्रमाद्वारे ग्रामपंचायतीचा सहभाग वाढवणे. मंत्रालय जल शक्ती मंत्रालय भारत सरकार. ही माहिती जल जीवन मिशन 2.0 बद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, आंतरराष्ट्रीय मलेरिया परिषद 2026 कोठी आयोजित करण्यात आली होती? तर हे नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. आंतरराष्ट्रीय मलेरिया परिषद 2026 ठिकाण नवी दिल्ली भारत. कालावधी 8 ते 9 मार्च 2026. आयोजक नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मलेरिया रिसर्च आणि ICMR. थीम काय होती? डिस्कवरी डेव्हलपमेंट अँड डिलिव्हरी ड्रायव्हिंग मलेरिया एलिमिनेशन अँड बियॉन्ड. ही मुख्य विषय आणि थीम आहे. त्यानंतर पुढला प्रश्न पाहूया. SIPRP म्हणजे सिप्रीच्या 2021 ते 25 अहवालानुसार कोणत्या देश जगातला सर्वात मोठा शस्त्र आयातदार देश ठरलेला आहे? तर तो देश आहे युक्रेन. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. SIPRPI अहवाल स्टॉकहोमचा अहवाल आहे. सर्वात मोठा आयातदार देश युक्रेन 9.6% वाटा. रशियासोबत त्याच्या युद्धामुळे आयाताला मोठी वाढ मिळाली आहे. दुसरा सर्वात मोठा आयातदार देश भारत 8.2% वाढ. हा पण पॉईंट तुम्ही नोट डाऊन करा की भारत देश हा जगातला दुसरा सर्वात मोठा आयातदार देश ठरलेला आहे. भारताची प्रगती 2016 ते 2020च्या तुलनेत भारताने शस्त्र आयात 4% घट झालेली आहे. स्वदेशी उत्पादनावर भर दिल्यामुळे. भारताचे प्रमुख पुरवठेदार रशिया 40% सर्वात मोठा पुरवठेदार. त्यानंतर फ्रान्स 29%. त्यानंतर इस्रायल 15%. जगात मोठा निर्यातदार देश अमेरिका. जगातला निर्यातदार एकूण 42% एवढा अमेरिका निर्यात करतो. त्यानंतर निर्यातदारी क्रमवारी पाहूया आपण. पहिल्या क्रमांकावर अमेरिका, दुसऱ्यावर फ्रान्स, तिसऱ्यावर रशिया, चौथ्यावर जर्मनी आणि 5व्यावर चायना. रशियाची घसरण. रशियाच्या शस्त्र निर्यातात 64% घट झाली असून तो आता 3ऱ्या क्रमांकावर आहे. पाक शेजारचे देश. पाक हा जगातला 5वा सर्वात मोठा आयातदार देश म्हटलेला आहे. 80% शस्त्र तो चीनकडून घेतो. तर ही महत्त्वाची माहिती या अहवालाबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न,
भारतीय रेल्वेने महिला कर्मचाऱ्यासाठी कोणते ॲप लॉन्च केलेले आहेत? तर त्या ॲपचं नाव आहे शाईन हे ॲप. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. शाईन मॉडेल आपण त्याचे मुख्य मुद्दे पाहूया. पूर्ण नाव सेक्शुअल हॅरॅसमेंट इन्सिडेंट नोटिफिकेशन फॉर एम्पॉवरमेंट. लॉन्च केव्हा करण्यात आला? 8 मार्च 2026 म्हणजेच आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त. उद्देश्य महिला कर्मचारीच्या तक्रारी जलद आणि गोपनीय निवारण करणे. सिस्टम हे रेल्वेच्या HRMS ह्युमन रिसोर्समेंट मॅनेजमेंट सिस्टम पोर्टलचा भाग आहे. व्याप्ती कायमस्वरूपी कर्मचारी, कंत्राटी कामगार आणि प्रशिक्षण महिलाला साठी उपलब्ध. प्रक्रिया तक्रार थेट इंटरनल कमिटीकडे वर्ग केला जाते. तर ही महत्त्वाची ॲप आहे विद्यार्थी मित्रांनो भारतीय रेल्वेचा. त्यानंतर पुढला प्रश्न 2026 मध्ये फिफा विश्वचषक या 23 आवृत्तीचे आयोजन कोणता देश करेल? तर तुमच्या सामने ऑप्शन आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर या प्रश्नाचं उत्तर राहील कॅनडा, मेक्सिको आणि USA. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर राहील. फिफा विश्वचषक यजमान देश अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको संयुक्त यजमानपद. आवृत्ती 23 असणार आहे. सहभागी देश 48. प्रथमच इतके संघ सहभागी होत आहेत. शहराची संख्या एकूण 16 शहरे. कालावधी 11 जून ते 19 जून 2026 पर्यंत. अंतिम सामना मेटलाइफ स्टेडियम, न्यूयॉर्क, न्यू जर्सी, अमेरिका येथे. विक्रम मेक्सिको 3 वेळा यजमानपद भूषवणारा हा पहिला देश ठरलेला आहे. तर ही 2026च्या फिफा विश्वचषक बद्दल माहिती. त्यानंतर पुढला प्रश्न रात्री प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी कोणता राज्य पोलिसांनी निर्भया निशा उपक्रम सुरू केलेला आहे? तर तो राज्य आहे केरळ राज्य. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. निर्भया निशा योजना कोणी चालू केली? केरळ या राज्यानं. सुरुवात 8 मार्च 2026 आंतरराष्ट्रीय महिला दिन निमित्त. वेळ रात्री 9 ते सायंकाळी 5 या वेळेपर्यंत विशेष सुरक्षा. उद्दिष्ट कामावरून किंवा शिक्षणावरून रात्री उशिरा परतणाऱ्या महिलांना सुरक्षा प्रवासाची खात्री देणे. सिस्टम 112 हेल्पलाईन, पोल ॲपमध्ये SOS बटन आणि पिंक पेट्रोल वाहनांशी समन्वय असणार. विशेष म्हणजे गर्दीच्या ठिकाणी AI आधारित कॅमेरे आणि सेफ्टी पोल्स बसवणे जाणार आहेत. तर ही महत्त्वाची माहिती याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न मिझोरम विधानसभेने संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये कोणत्या भाषेचा समावेश करण्याचा ठराव मंजूर केलेला आहे? तर ती भाषा आहे मिझो ही भाषा. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. मिझो भाषेचा ठराव. विधानसभा मिझोरम विधानसभाने मार्च 2026 मध्ये हा ठराव मंजूर केलेला आहे. मागणी भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये समावेश करणे. उद्देश भाषेला सांस्कृतिक संरक्षण आणि अधिकृत दर्जा मिळवून देणे. सद्यस्थिती सध्या 8व्या अनुसूचीमध्ये 22 भाषा आहेत. कायदा फायदा का होणार आहे? समावेश झालेल्या केंद्र सरकारच्या स्पर्धा परीक्षामध्ये मिझो भाषेतून परीक्षा देता येईल. तर ही माहिती याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न तेलंगणा गदर चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये कोणत्या मेगा स्टारला प्रतिष्ठित NTR राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? तर त्यांचं नाव आहे चिरंजीव. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. NTR राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मेगा स्टार चिरंजीव हे विजेते ठरलेले आहेत. पुरस्कार NTR राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार अवॉर्ड. आयोजक तेलंगणा सरकार. गदर तेलंगणा चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये देण्यात येईल. गौरवाचे कारण भारतीय चित्रसृष्टीतील त्यांच्या अनेक दशकाचे अतुलनीय योगदानासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. 16 पुरस्काराचे वितरण 19 मार्च 2026 गुढीपाडवा उगादी सण रोजी होणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न राहुल द्रविडला कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे? तर कर्नल CK नायडू जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न 2025 सालासाठी वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू
पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर हा पुरस्कार शुभमन गिल याला मिळालेला आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. आता आपण या पुरस्काराबद्दल माहिती पाहूया. BCCIच्या जीवनगौरव पुरस्कार 2025 विजेता कोण आहे? राहुल द्रविड. पुरस्काराचे नाव काय? कर्नल CK नायडू जीवनगौरव पुरस्कार. तुम्हाला असा पण प्रश्न येऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो की CK नायडू जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला? तर तो राहुल द्रविड यांना मिळाला. त्यानंतर क्रिकेटर ऑफ द इयर 2025 शुभमन गिल. ही पण माहिती तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. पुरस्काराचे नाव काय? BCCIच्या प्रतिष्ठित पॉली उमरगिर पुरस्कार याला नाव आहे. संदर्भ 15 मार्च 2026 होणाऱ्या नमन अवॉर्ड सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. कारण 2025 या वर्षात तीनही फॉर्मॅटमध्ये कसोटी, वन डे आणि T20मध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली होती. विशेष कामगिरीमध्ये 2025मध्ये एकूण 1764 धावा केले आणि भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तर ही महत्त्वाची माहिती BCCIचे पुरस्काराबद्दल. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चालू घडामोडीच्या सत्रामध्ये एक एक्झाम पॉईंट ऑफ महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे मार्चमधले महत्त्वाचे दिवस. आता आपण मार्चमधले महत्त्वाचे दिवसबद्दल माहिती पाहूया. 1 मार्चला शून्य भेदभाव दिन आणि 1 मार्चलाच जागतिक नागरिक संरक्षण दिन, 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिन आणि 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिन आणि 4 मार्चलाच जागतिक लठ्ठपणा दिन, 7 मार्चला जन औषधी दिन, 8 मार्चला जागतिक महिला दिन, 12 मार्चला नो स्मोकिंग डे, 14 मार्चला जागतिक पाय डे, 14 मार्चला जागतिक निर्धा दिन आणि 14 मार्चलाच जागतिक नद्यासाठी कृती दिन. त्यानंतर 15 मार्चला जागतिक ग्राहक हक्क दिन, 16 मार्चला राष्ट्रीय लसीकरण दिन, 20 मार्चला जागतिक आनंदी दिन, 20 मार्चला जागतिक चिमणी दिन, 21 मार्चला जागतिक वन दिन, 21 मार्चला जागतिक डाऊन सिंड्रोम दिन, 21 मार्चला जागतिक कविता दिन, 22 मार्चला जागतिक जल दिन, 23 मार्चला जागतिक हवामान दिन आणि 23 मार्चलाच जागतिक मेट्रोलॉजिकल दिवस, 24 मार्चला जागतिक क्षयरोग दिन आणि 27 मार्चला जागतिक रंगभूमी दिवस. तर ही खूप महत्त्वाचे मार्च महिन्याचे दिवस आहेत विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही हे सर्व दिवस लक्षात ठेवा, कारण की येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक प्रश्न असतो क्वेश्चन ऑफ द डे. तर आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, भारतातील कोणत्याही कार्यरत अणुऊर्जा प्रकल्पात ऑपरेशनचे नेतृत्व करणारी पहिली महिला कोण ठरलेली आहे? तर तुमच्यासमोर ऑप्शन आहेत विद्यार्थी मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या. चुकला तरी काही हरकत नाही, येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती पाहणारच आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपण डेली करंट अफेअर पण कवर करतो. त्याचसोबत आपण वीकली आणि मंथली करंट अफेअर पण आपण आपल्या चॅनलवर कवर करतो. तर ही करंट अफेअरची सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. यासोबत आपण आपल्या चॅनलवर टेस्ट सिरीज पण सुरू केलेली आहे. या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुमचे परीक्षाभिमुख जे प्रश्न असणार आहेत ते पण कवर होतील आणि एक प्रॅक्टिस व्हावा म्हणून आपण हे टेस्ट सिरीज आपल्या चॅनलवर लॉन्च केलेली आहे. तर हे टेस्ट सिरीज आणि हे करंट अफेअरचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला जर हे आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.